नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या स्थानिक आघाडीनं यश मिळवलं, ही घटना तासगाव नगर परिषदेमध्ये घडली। तासगाव नगर परिषदेमध्ये विजया बाबासाहेब पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे होत्या ते विजयी झालेला आहे। सुरुवातीला एकूण तुमच्या स्थानिक विकास आघाडी जी होती स्वाभिमानी विकास आघाडी त्या संपूर्ण टीमचं अभिनंदन। संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढली, एवढा मोठा विजय आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी माझे खासदार संजय काका पाटील यांनी मला इथं भरवण्याची संधी, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि सांगायला गेले तर मी तासगावच्या जनतेचे खूप खूप आभार मानेन, का तर तासगावच्या जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला मताच्या रूपात आशीर्वाद दिला, मी त्यांची खूप खूप ऋणी राहीन। आणि मी तासगावसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या काही सुविधा करता येतील त्या 100% करण्याचा प्रयत्न करेन आणि प्रामाणिक आणि पारदर्शकता ही माझ्या कामाची पोचपावती असेल। तुमच्या या विकास आघाडीच्या विरोधामध्ये सत्तेतले पक्ष होते, विरोधातले पक्ष होते, पण पक्षीय सगळ्या आघाड्या असताना देखील एक स्थानिक आघाडी तुम्ही निर्माण केली आणि इतकं मोठं यश मिळालं। कशा पद्धतीचं आता विकासाचं विजन असेल? मी एवढंच सांगेन, आमचा पक्ष जरी स्वाभिमानी विकास आघाडी असली तरी मी आपल्या सगळ्या तासगाव मधले जे पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी तासगावच्या विकासाला हातभार लावतील आणि माझ्या कुठेही कामात अडथळा येणार नाही एवढे मी सगळ्यांना विश्वास देते। तर या तासगाव नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार आहेत आणि एक स्थानिक आघाडी करून सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव नगर परिषद आहे जिथं स्थानिक आघाडीची नगराध्यक्ष पदासह संपळे विजयी उमेदवार झालेले आहेत आणि एखादी सत्ता संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापन झालेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।